आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। राज्यात 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती करण्यात आली आहे। मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे। मनसेच्या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांची मोड बांधायला सुरुवात झाली आहे। मला मराठी येतं अशा आशयाचे फलक मराठी रिक्षांवर उद्यापासून झळकवण्यात येणार आहेत। मराठी बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या रिक्षा चालकांनी मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांच्या संपात सहभागी होऊ नये असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलंय। अक्षय कुडकेलवार या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अक्षय, मनसेने ही नवी मोहीम सुरू केलेली आहे, या मोहिमेबाबत अधिक सांगशील? एकूण आपण जर बघितलं तर 1 मे पासून जी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात येत आहे, या विरोधात 4 मे पासून काही अमराठी रिक्षावाल्यांच्या माध्यमातून एका संपाचं आयोजन करण्यात आलं आहे। 4 मे पासून रिक्षा चालक संपावर जाण्याच्या तयारीत आहे। मात्र असं असताना या अमराठी रिक्षा चालकांच्या संपामध्ये मराठी रिक्षा चालकांनी का सहभागी व्हावं, मराठी रिक्षा चालकांनी किंवा ज्या रिक्षा चालकांना जरी ते अमराठी असले तरीही ज्या रिक्षा चालकांना मराठी येते किंवा मराठी बोलता येतं किंवा मराठी समजतं अशा रिक्षा चालकांनी या संपामध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन या ठिकाणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते। आणि जे सध्या आपण पोस्टर बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर, हे पोस्टर उद्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सगळ्या मराठी बोलता आणि समजता येणाऱ्या सगळ्या रिक्षांवरती हे पोस्टर लावलं जाईल आणि जेणेकरून 1 तारखेला मराठी सक्ती आणि त्यानंतर या सक्तीला विरोध करणारे अमराठी रिक्षा चालक जे संपावर जाणार आहे, या संपामध्ये हे रिक्षा चालक सहभागी होणार नाही आणि कुठेतरी मराठी रिक्षा चालकांची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न आणि सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आरोप करते की अमराठी रिक्षा चालक असेल किंवा अमराठी लोकांचा मजुरांचा अमराठी जे काम करण्यासाठी मुंबईमध्ये परप्रांतीय भय्ये येतात यांचा मराठी कामगारावर, मजुरांवर, नोकरदारांवर अन्याय होतो, हा अन्याय मोडीत काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आणि अशा वेळी मराठी रिक्षा चालकांना चांगले दिवस येऊ शकतात। याचसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेने हे महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि उद्या सकाळी गोरेगाव स्थानक आणि गोरेगाव स्थानक निवडण्यामागचं कारण देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सांगितलं जातं की मराठी भाषा सक्तीला विरोध ही शशांकराव यांची संघटना करते आहे आणि या शशांकराव यांच्याच बालेकिल्ल्यात अर्थात गोरेगाव परिसरातनं या मला मराठी बोलता येतं या अभियानाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि एक अजेंडा पण मनसेचा आहे मराठी, आणि त्यामुळे त्या अजेंड्यानुसार मनसेनं ही मोहीम सुरू केलेली आहे।